मालवनी पुलिस स्टेशन में कोई केस दर्ज हुआ है जिसमें किन्नर गैंग द्वारा किसी व्यक्ति का जो लिंग परिवर्तन किया गया, पूरा मामला बताइए। 13 नवंबर को कुरार पुलिस स्टेशन में एक जीरो से एफआईआर दर्ज हुआ है। वो जीरो के एफआईआर का जो जुरिस्डिक्शन है वो आगरा गली मालवनी के एरिया में आता है, इसलिए वो कुरार से हमारे यहाँ पे ट्रांसफर हुआ है। केस में का जो कंप्लेनेंट है फिरियादी वो 19 साल का है और उसका ऐसा कहना है कि ये जो किन्नर गैंग है उसने उसे जबरदस्ती कुत्ते के साथ सेक्स करने को बताया और उसका वीडियो निकाल के फिर उसको ब्लैकमेल करके परेशान करने लगे। फिर उसको बोले कि तेरा चेहरे पे कुछ दाग है, हमारा एक कुछ डॉक्टर पहचान है सूरत में, पूरे दाग निकाल देगा। ऐसा करके उसको सूरत लेके गए। वहाँ उसके बिना अनुमति के उसका जो सेक्सुअल पार्ट लिंक उसको काट दिया और बाद में उसको ब्लैकमेल करते हुए उसको 4.5 लाख रुपए की वो लोग एक्सटॉर्शन मनी मांग रहे थे। तो उसमें से 10,000 रुपये इसने उसको ट्रांसफर भी किए उन लोगों को। तो उसने तंग आकर फिर एफआईआर किया है। इन्वेस्टिगेशन में अभी तक के 4 किन्नर लोगों को हमने अरेस्ट किया है। उसमें से एक अभी पता चला है कि उसमें से एक माइनर है। सर, ये किन्नर कहाँ के रहने वाले हैं, इनका बैकग्राउंड क्या है? ये आगरा गली के में जो मालवनी के एरिया में जो आगरा गली वहाँ के रहने वाले हैं और वो मोस्टली प्रोस्टिट्यूशन ही करते हैं ऐसा पता चला है। पोलीस स्टेशनला 13 नोव्हेंबर रोजी एक झिरो एफआयआर दाखल झाली। त्या एफआयआर मधलं जे गुन्हा घडल्याचं ठिकाण आहे ते मालवणी पोलीस स्टेशनचं आगरा गल्ली असल्यामुळं कुरार पोलीस स्टेशनने झिरोने एफआयआर दाखल करून ही फिर्याद पुढील तपासासाठी मालवणी पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेली आहे। त्याच्यामधील फिर्यादी हा 19 वर्षाचा व्यक्ती आहे। त्या व्यक्तीने फिर्यादीत असं सांगितलं की ते जे किन्नर लोक आहेत त्यांच्या तो काही कारणाने संपर्कात आला। त्यांनी त्याला कुत्र्याबरोबर शरीर संबंध करण्यासाठी भाग पाडलं आणि त्याचे व्हिडिओ काढून नंतर हे व्हिडिओ आम्ही व्हायरल करू असं त्याच्याशी दम देऊन त्याला नंतर त्याने ब्लॅकमेल करणं सुरू केलं। नंतर त्याला म्हटले की आपण तो सुरतला डॉक्टर आहेत आमच्या परिचित, तुझ्या चेहऱ्यावरती खूप डाग आहेत, डॉक्टरकडे आपण ट्रीटमेंट करून तुझ्या चेहऱ्यावरचे सगळे डाग काढून घेऊ असं म्हणून त्याला सुरतला घेऊन गेले। आणि सुरतला जे डॉक्टर होते त्या डॉक्टरने म्हणजे ह्याच्या अनुमतीशिवाय त्याचं लिंग कापून टाकलं आणि त्यानंतर हे लोक त्याला वेळोवेळी ब्लॅकमेल करत होते। 4.5 लाख रुपयाची त्यांना मागणी करत होते। ह्याच्याकडनं जबरदस्ती 10,000 रुपये त्यांनी जीपे ट्रान्सफर पण करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आज अतिशय गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत 4 किन्नर लोकांना अरेस्ट केलेले आहे। आता तपासात निष्पन्न झालं त्यातला एक किन्नर मायनर निघालेला आहे। तरी आता आम्ही पुढील तपास करत आहोत। त्या जखमीला म्हणजे जो आहे जो विक्टिम त्याला जे मेडिकल वगैरेला आम्ही सध्या पाठवलेलं आहे आणि पुढील तपास चालू आहे। सर, असं काय प्रकरण आहे का की जे धर्म परिवर्तन केल्यामध्ये? नाही, असं तर काही नाही आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत काय आलेलं नाही।